श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती केवळ एक गोष्ट नाही, तो एक अनुभव आहे. ती एक श्रद्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्वामी समर्थांच्या कृपेची साक्ष आहे. मित्रांनो, ही कथा ऐकण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा आहे एका साध्या माणसाची, ज्याच्याकडे पैसा नव्हता, ओळखी नव्हत्या, आधार नव्हता. होता तो फक्त एकच, स्वामी समर्थांवरील अढळ विश्वास. तो माणूस गावाच्या टोकाला असलेल्या छोट्याशा घरात राहत होता. नोकरी गेली होती, घरात आई आजारी होती, बायकोचं मन खचलेलं होतं आणि लहान मुलांच्या डोळ्यात प्रश्नच प्रश्न होते. आपण उद्या काय खाणार? दररोज सकाळी उठून तो स्वामी समर्थांचा फोटो हातात घ्यायचा, डोळे मिटायचा आणि फक्त एकच वाक्य बोलायचा, स्वामी, मी काही मागत नाही, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. पण दिवस जात होते, परिस्थिती बदलत नव्हती. कधी कधी त्याचं मनही विचारायचं, खरंच स्वामी ऐकतायत का? कारण इथपर्यंत त्याचे विचार जायचे, पण स्वामी कृपा काही होत नव्हती. पण तरीही तो फोटो कधी बाजूला ठेवला नाही. त्याने स्वामींवरचा विश्वास कधी गमावला नाही. एक दिवस परिस्थिती इतकी वाईट झाली की घरात औषधांसाठी देखील पैसे नव्हते. आईचा ताप वाढत होता. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, आज औषध हवीत, नाहीतर धोका आहे. तो माणूस घराबाहेर पडला. खिशात पैसा नव्हता, दमडी नव्हती, डोळ्यात मात्र अश्रू होते आणि मनात एकच नाव होतं, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. तो चालत चालत गावाबाहेरच्या जुन्या देवळाजवळ आला. कोणीच नव्हतं तिथे. तो थकून बसला, डोळे मिटले आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, 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 आज जर तुम्ही मला मदत केली नाहीत ना, तर मी काहीच नाही. मात्र त्या क्षणी तो अचानक शांत झाला. थोड्याच वेळात एक वयोवृद्ध माणूस तिथे आला. पांढरे शुभ्र कपडे, डोळ्यात वेगळीच चमक, आवाजात विलक्षण शांतता. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला, काय झालं बाळा? तो माणूस काहीच बोलू शकला नाही, फक्त ढसाढसा रडायला लागला. त्या आजोबांनी खिशातून थोडे पैसे काढले, त्याच्या हातात ठेवले आणि म्हणाले, जा, आईला औषध घेऊन ये. स्वामी पाहतायत, तुला ते अंतर पडू देणार नाहीत. तो पैसे घेताना हात थरथरत होता, डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो मागे वळून धन्यवाद म्हणायला पाहतो, तर काय, आजोबा तिथे नव्हतेच. तो माणूस घाबरला, इकडे तिकडे पाहिलं, पण देवळाच्या आजूबाजूला देखील कोणीच नव्हतं. तेव्हा त्याच्या अंगावर शहारा आला. मनात एकच विचार आला, हे तर स्वामीच होते. अशा प्रकारे त्याला स्वामींची प्रचिती आली. तो धावत धावत घरी आला, औषधं आणली. आईचा ताप हळूहळू उतरू लागला. त्या रात्री तो फोटो समोर बसून रडत राहिला. पण ते रडणं वेदनेचं नव्हतं, ते रडणं कृतज्ञतेचं होतं. पुढील काही दिवसातच परिस्थिती हळूहळू बदलू लागली. एक जुना मित्र भेटला, कामाची संधी मिळाली, घरात पुन्हा हसू आलं. पण त्या माणसाने एक गोष्ट कधीच विसरली नाही, संकटात स्वामी समर्थ शब्दात नाही तर माणसाच्या रूपात येतात. मित्रांनो, असाच तुम्हाला कधीतरी स्वामींचा अनुभव, त्यांची प्रचिती आली असेल तर ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सगळ्यांना समजू द्या, जेणेकरून ज्यांचा कोणाचा स्वामींवर विश्वास नसेल त्यांचा अजून जास्त स्वामींवर विश्वास बसायला लागेल. आज तो माणूस खूप मोठा नाही, खूप श्रीमंत नाही, पण रोज सकाळी एकच वाक्य म्हणतो, स्वामी, माझ्याकडे जे आहे ते माझ्या कृपेनं आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, ही कथा ऐकून जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा स्वामी समर्थ तुमच्याकडेही पाहतात. जर तुम्ही कोणत्याही संकटात असाल किंवा जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही किंवा माझं कोणीच नाही, तर आज मनात म्हणा, जय जय स्वामी समर्थ, स्वामी ऐकतात, ते येतात, फक्त विश्वास ठेवायला शिका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा, कमेंट आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि जो कोणी तुमचा मित्र, तुमचा जीवलग जर एकटा पडला असेल किंवा त्याला आता आधाराची गरज असेल तर त्याला आत्ताच हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही कथा एखाद्या गरजू भक्तांपर्यंत पोहोचवा. कदाचित ती स्वामींची कृपा दृष्टी ठरेल. मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, भेटूयात अशा स्वामींच्या पुढच्या
अतिशय सुंदर अशा व्हिडिओमध्ये कथांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.